प्रथमतः नमस्कार सगळ्यांना. ब्लॉग नंबर 2 मध्ये आज ब्लॉग बनतोय वाढवण समुद्र किनारपट्टीवर असलेलं तीर्थस्थान, म्हणजेच जिथे श्रीराम यांचे स्पर्श झाले असे हे शंखोदर, तिथे आपण आज जातोय आणि तिथचे काही व्ह्यूज, झाडे, तिथचे असलेल्या खूप साऱ्या गोष्टी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तर जाऊ द्या. फायनली आपण किनारपट्टीपासून 3 ते 4 मिनिटं अंतरावर चालत आलेलो आहे. आपण आजूबाजूला जर बघू शकतो तिवरेटीची झाडं आहेत आणि खाली जर बघितलं तर खडतर असा हा दगड, जो दगड मात्र लगेच पायाला लागला तर कापला जातो. त्यामुळे जे सुद्धा इथे येतील, व्हिजिट देतील, त्यांनी काळजीपूर्वक इथे यायचं आहे. तिवरेटीची झाडं आपण पूर्णपणे बघू शकतो. डेस्टिनेशन आता येईलच थोड्याच वेळात, 2 ते 3 मिनिटं अंतरावर चालत असेल. आपली फॅमिली थोडी पुढे गेली आपल्यापासून. आपण बघू शकतो इथूनचे व्ह्यूज. फायनली आपण डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत आणि जे खाली दिसतंय त्या सगळ्या लाद्या आहेत. जे मृत्यू झालेले माणसं असतात त्यांच्या लाद्या इथे लिहिले जातात. बोलतात ना, इथे जे मृत्यू झाल्यानंतर मात्र आपण जसं त्र्यंबकला विधी करण्यासाठी जातो तसं इथे शंखोदरला विधी करण्यासाठी आजूबाजूची गावं इथे मात्र येतात. या पाट्या मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. मृत्यू झालेल्या लोकांच्या अशा पाट्या आहेत. आपण बघू शकतो आता हे व्ह्यूज. दुर्मिळ गोष्ट अशी होती की आपण इथे आलो आणि आपल्याला जिवंत शंख भेटलेले नाही आहेत. नाहीतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु यावेळेस ते मिळाले नाही. या निशाणे आपण बघू शकतो शंखोदराच्या. पूर्णपणे हा खडतर दगड आहे. इथे मच्छीमारी सुद्धा केली जाते. बघू शकता लोक आलेले आहेत आपली विधी करण्यासाठी इथे. हे आपण बघू शकता, मी म्हटलं जसं की मच्छीमारीसाठी लोक येतात, तसे जाळं लावलंय मच्छीमारीसाठी, जिथे मच्छीमारी होऊ शकते अशा ठिकाणी. इथे आपण बघू शकता कावळे आहेत, बरेच असे कावळे आहेत. तिवरेटीच्या झाडावर बसलेत किंवा काही खाली बसलेत. जसं नैवेद्य ठेवलं जातं, हे कावळे पहिले शिवले, त्यांचं ठेवणं महत्त्वाचं असतं. फायनली आपलं आता निघण्याच्या तयारीत आहोत. फायनली निघालोय घरी जाण्यासाठी. तर व्लॉग ज्यांना पण आवडला असेल त्यांनी प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा किंवा फॅमिलीला शेअर करा. थँक्यू.